नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन आई योजनेने अंतर्गत महिलांना 15 लाख रुपये बेडव्याजी देत आहे. या योजनेअंतर्गत हे व्याज आहे की संबंधित महिलांना बँक अकाउंटच्या शासन जमा करणार आहे. म्हणजेच की महिलेला मुद्दत रक्कम त्या ठिकाणी भरावी लागणार आहे, फेडावी लागणार आहे. 15 लाख रुपये कसे मिळणार आहे, हे व्याज किती शासन भरणार आहे, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे, पात्र महिला कोणती आहेत, उद्योग आहे म्हणजेच की या आई योजनेअंतर्गत सुरू करता येणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर माझ्यावरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आई योजनेचा हा GR आपण आता वाचून बघणार आहोत की आई योजना अंतर्गत महिलांना या ठिकाणी 15 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना सहभाग वाढवण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील संचालकांकडे नोंदणीकृत महिलांना मालकीची व चांगलेल्या म्हणजेच की 10 पर्यटन व्यवस्थापकांना उदाहरणार्थ होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, पर्यटन व्यवस्था उभारण्यासाठी मान्यताप्राप्त बँकामार्फत घेतलेल्या 15 लाख पर्यंतच्या कर्जाची रकमेवरील व्याजाची रक्कम ही 15% मर्यादेत म्हणजेच की त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत किंवा बिनव्याजी म्हणजेच की 15 लाख रुपयापर्यंत ही 3 पर्यापर्यंत आधी म्हणजेच की घडेल तोपर्यंत दरमहा खालील अटीच्या अधीन तुम्ही जमा करण्यात यावी. म्हणजेच की शासनाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बँकेकडून 15 लाख रुपये कर्ज मिळणार, त्या कर्जाचा परतफेड 6.5 लाख रुपयापर्यंत व्याज संबंधित महिलेला बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार. आणि काही नियम अटी असल्यास तर आपण पुढे बघणार आहोत की पर्यटन व्यवसाय म्हणजे संचालनाकडे नोंदणीकृत असलेला पाहिजे. व्यवसाय महिलांचा मालकीचा व त्यांनी चालवल्या असला पाहिजे. महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट म्हणजेच की 50% व्यवस्थापकीय किंवा इतर काही कर्मचारी महिला असणे आवश्यक राहतील. महिलांच्या मालकीच्या म्हणजेच की टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक राहतील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. कर्जाची हप्ते वेळेस भरले पाहिजेत. पर्यटन म्हणजे संचालनाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला, सहल मार्गदर्शन महिला, म्हणजेच की वाहन चालक महिला, सहल म्हणजेच की संचालक म्हणजेच की ऑपरेटर व इतर महिला कर्मचारी यांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली 5 वर्ष शासनामार्फत भरण्यात येईल. आई नावाच्या योजनेचा हा GR आहे. या GR मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला पात्र आहे. GR मी व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे, तुम्ही हे वाचू शकता. की 15 लाख रुपयापर्यंत हे कर्ज या ठिकाणी बँकेकडून आपण मिळवू शकणार आहोत. की कर्जाचं व्याज जे आहे ते शासन तुमच्या बँक खात्यांमधून जमा करणार आहे. व आई महिला केंद्रीय लिंक समावेश पर्यटन धोरण हे शासन निर्णय पर्यटन सांस्कृतिक या कार्य विभागाकडून काढण्यात आलेला 19 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता दस्तावेज मार्गदर्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे की पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परतावा मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या सूचना, नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी किंवा जुन्या पर्यटन प्रकल्प वाढ करण्यासाठी नमुन्यातील अर्ज करता येणार आहे. की विविध नमुन्यातील अर्ज कोणता आहे की डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी अर्ज दिलेला आहे. थोडक्यात वरती स्क्रोल करून आपण बघणार आहोत की महिलांना आई या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याची आहे. या ठिकाणी फोटो आणि सही करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बिझनेसचं नाव टाकायचं आहे. टाईप ऑफ ऑर्गनायझेशन हे आपण नंतर तुम्हाला समजून सांगणार आहोत की अगोदर योजना काय आहेत. आपण इथे बघणार आहोत की अर्ज करण्याकरता उपसंचालक पर्यटन संचालन प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर संबंधित कार्यालयाकडे तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी काही कागदपत्र इथे असणार आहे. अर्जासोबत जोडावे लागणार आहे. ती अशी आहेत की आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, वीज बिल आणि दूरध्वनी बिल, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापन नोंदणी प्रमाणपत्र, सादर व्यवसाय महिलांना मालकी हक्काचा असल्याचे दर्शवणारे प्रतिज्ञापत्र, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर रिझर्व्ह नोंदणी करून अर्जासोबत जोडावे लागणार आहे. पॅन कार्डची प्रत
म्हणजेच की अन्न आणि औषध प्रशासन परवाना, GST क्रमांक, रद्द केलेला चेक, प्रकल्प संकल्पना, 500 शब्दांमध्ये म्हणजे की smhoksg.link वर तुम्हाला इथे 50 रुपये ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरावी चालना लागणार. अर्जासोबत www.niधिटरीजमची.com या संकेतस्थळावरती नोंदणी केलेली असल्यास प्राप्ती अर्जासोबत जोडावी. मार्गदर्शन सूचना दिलेली आहे. महिलांनी पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्याकरता अधिकृत बँकांकडून 15 लाख मर्यादेपर्यंत कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार पर्यटन संचालकांकडून देण्यात येईल. आर्थिक सहाय्य: महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरता अधिकृत बँकेकडून 15 लाखाचे मर्यादित कर्ज मंजूर केले असल्यास त्वरित कर्जाचा परतावा 12% मर्यादेत ₹6.5 लाख म्हणजे किंवा 7 वर्ष कालावधी करता येईल. जे आधी घडेल ते संचालन न्यायालयाकडून व्याजाचा परतावा म्हणून करण्यात येणार आहे. व्याजाचे प्रकार आणि क्षेत्र: पर्यटन व्यवस्थापन म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातील असावीत. व्यवसायाचा प्रकार म्हणजेच की 4 किंवा 6 पर्यटन सुविधा केंद्र म्हणजेच की व्यवसाय हा या ठिकाणी करायचे आहे की व्यवसायाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच की मी तुम्हाला आधी सांगितलेले होते की पर्यटन सुविधा केंद्र किंवा कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे निवास, न्यारी रिसॉर्ट, हॉटेल, मॉडेल हाऊस, बोट टी हाऊस, जे हॉटेल ॲप्लिकेशन हाऊस, पर्यटन विला डॉन, कॉटेजेस, पॉट्स, महाभ्रमण रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्ट फूड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल्स एजंट, टूर मार्गदर्शन, रूज टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी आणि हे कॉस्ट विलेजेस, टूरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर हाऊस, बोट ऑपरेटर हाऊस, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर हाऊस, बोट, आदिवासी किंवा निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा, योगा पर्यटन व्यवसाय, पर्यटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कायदेशीर ठरणारे, उदाहरणार्थ सोव्हिनियर शॉप, विविध खाद्यपदार्थ विक्रेते, म्हणजेच की इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी म्हणजेच की संदर्भातील तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला विभागाच्या ठिकाणी पर्यटन विभाग असणार आहे. तर तुम्ही या संदर्भातील माहिती मिळवू शकता. धन्यवाद.